मंडळी, कालच महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकांचं अधिकृतरित्या बिगुल वाजलं आहे। राज्यात आदर्श आचारसंहिता लागली असून येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात निवडणुका पार पडणार आहेत, तेही एकाच टप्प्यात। त्यामुळे आता केव्हाही जागा वाटपाचा पडदा बाजूला होऊ शकतो, म्हणून अनेक इच्छुक नेत्यांची धांदल उडाली आहे। तिकिटांसाठी आणि विशेष म्हणजे आर या पार या निर्णयावर येऊन पोहोचल्यानंतर आता शेवटच्या क्षणी बरीच पक्षांतर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे दोन्ही गटांना धक्के बसणार हे निश्चित आहे। किंबहुना आधीच जागेसाठी वाटाघाटी करणाऱ्या अजित पवारांना तर धक्क्यावर धक्के बसायला सुरुवातही झाली आहे। मात्र या वर्षातला सर्वात मोठा धक्का त्यांना थोड्याच वेळात बसण्याची शक्यता आहे। तो धक्का बसलाय बुलढाण्यामधून, कारण बुलढाण्यातील सिंदखेड राजा मतदारसंघातील पक्ष सोडून गेलेले आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात परतणार असल्याच्या चर्चा आहेत। एन उमेदवारी जाहीर करण्याच्या तोंडावर अजित पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे। बरं, ते विद्यमान आमदार आहेत म्हणून त्यांचं तिकीटही निश्चित आहे, तरीही त्यांनी असा निर्णय घेतला। या मागचं खरं कारण काय? त्यांच्या पुन्हा शरद पवार गटात येण्यानं त्यांच्या पुतणीचं काय होणार? राजेंद्र शिंगणेंना कशाची भीती होती? आता या मतदारसंघात अजित पवार यांना संधी मिळणार की दुसरा पक्ष हा मतदारसंघ घेणार? या सगळ्या प्रश्नांची उकल करणारा हा सविस्तर रिपोर्ट। नमस्कार, मी कोमल आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र। तर मंडळी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर वेगळा निर्णय घेतलेल्या अजित पवारांसोबत काही आमदार गेले होते। पक्ष फुटीनंतर पक्षात शरद पवार व अजित पवार असे दोन गट तयार झाले। मात्र आता विधानसभेच्या तारखा जाहीर झाल्यानंतर अनेक जण सोडून गेलेले आमदार शरद पवार यांच्यासोबत पुन्हा येताना दिसत आहेत। अशातच सिंदखेड राजा मतदारसंघातील पक्ष सोडून गेलेले आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात परतणार असल्याच्या चर्चा आहेत। मात्र या मतदारसंघात एक ट्विस्ट निर्माण झाला आहे। राजेंद्र शिंगणे यांनी अजित पवार गटाची कास धरल्यानंतर त्यांची पुतणी गायत्री शिंगणे यांनी आपल्या काकांच्या विरोधात शड्डू ठोकला। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे अजित पवार यांच्यासोबत सत्तेत सामील झाले। त्यामुळे सिंदखेड राजा मतदारसंघात निर्माण झालेली पोकळी भरून काढणं शरद पवार यांच्यासाठी महत्त्वाचं होतं। मग काय, शरद पवारांनी शिंगणे घराण्यालाच टार्गेट करण्याचं ठरवलं। त्यामुळे सिंदखेड राजामध्ये गायत्री शिंगणे यांच्या रूपानं शरद पवार यांच्या गटाला एक तरुण चेहरा मिळाला। गायत्री शिंगणे यांना शरद पवार यांच्या गटाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली। त्यातच शरद पवार यांनी ताकद दिल्यामुळे गायत्री शिंगणे यांनी देखील विधानसभेत रणशिंग फुंकण्याची तयारी सुरू केली आणि त्यानंतर राजेंद्र शिंगणे यांच्या घर वापसीला सुरुवात झाली। कारण राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवार यांची साथ सोडली आणि या मतदारसंघातील राजकीय समीकरण बदलायला सुरुवात झाली। त्यात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा जवळपास सुपडा साफ झाला, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला चांगलं यश मिळालं। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्या गटाकडे इच्छुकांचा ओढा वाढला। गेल्या 25 वर्षापासून डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे सिंदखेड राजा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येत आहेत, पण इतकी वर्ष या मतदारसंघात कामच झाली नसल्याचा आरोप गायत्री शिंगणे यांनी केला। इतकंच नव्हे तर या भागातील साखर कारखाना आणि सूत गिरणीही बंद पडल्याचा आरोप गायत्री शिंगणे यांनी आपल्या काकांवर केला। त्यानंतर शरद पवार गटाबद्दल सिंदखेड राजामध्ये वाढती सहानुभूती आणि गायत्री शिंगणे यांचं त्यांच्या बाबतीतलं नकारात्मक कॅम्पेनचा फटका आपल्याला बसू शकतो हे ओळखून त्यांनी वेळीच आपली 25 वर्षाची आमदारकी वाचविण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे। काही दिवसांआधी सुप्रिया सुळे यांच्या गाडीतून एका नेत्यानं प्रवास केला होता। यावेळी फाईलनं त्यांनी चेहरा झाकला होता। सुप्रिया सुळेंच्या गाडीतून प्रवास करणारा नेता म्हणजे राजेंद्र शिंगणे। आता याच राजेंद्र शिंगणे यांचा शरद पवार गटातून प्रवेश निश्चित झाल्याचं कळत आहे। मात्र त्यांच्या या प्रवेशाला डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांची पुतणी व शरद पवार गटाच्या इच्छुक उमेदवार असलेल्या गायत्री शिंगणे यांनी विरोध केला आहे। खरं तर अजित पवारांनी पक्षात बंड केल्यानंतर राजेंद्र शिंगणेंनी शरद पवारांची साथ सोडली, पण त्यांची पुतणी गायत्री शिंगणे यांनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता। तेव्हापासून गायत्री शिंगणे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आता गायत्री शिंगणे यांनी सिंदखेड राजा मतदारसंघात गाठीभेटी, दौरे आणि गाव परिसर पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे। जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा त्या प्रयत्न करत आहे। मात्र ऐनवेळी राजेंद्र शिंगणे यांच्या घर वापसीनं गायत्री शिंगणे यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार आली आहे।
आहे, किंबहुना त्यांचं तिकीट कापलं जाणार असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। म्हणूनच जे गद्दार खोके घेऊन पक्ष सोडून गेले त्यांना पक्षात घेत असतील तर मग निष्ठावंतांचं काय, असा सवाल उपस्थित करीत डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना गायत्री शिंगणे यांनी विरोध केला आहे। तसंच जर त्यांना उमेदवारी दिली गेली तर मी निवडणूक अपक्ष लढविणार आहे। या वक्तव्यातून आपण आपल्या निर्णयावर ठाम असल्याची स्पष्ट भूमिका गायत्री शिंगणे यांनी स्पष्ट केली आहे। त्यामुळे आता शरद पवार गटात बंडखोरीचे संकेत दिसून येत आहेत। शिवाय राजेंद्र शिंगणे यांना उमेदवारी मिळाली तर इथं पुतणी आणि काकांचं मनोमिलन बघायची संधी मिळणार का, अशी उत्सुकता सगळ्यांना लागून होती। मात्र गायत्री शिंगणे यांच्या भूमिकेतून कुठल्याही पद्धतीने त्या आपल्या काकांविरोधात निवडणूक लढणार हे त्यांनी निश्चित केल्यानंतर काहीही झालं तरी सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात काका विरुद्ध पुतणी ही लढत होणार हे निश्चित आहे। आता गायत्री शिंगणे यांना शरद पवारांनीच ताकद दिली आणि आज तेच त्यांची उमेदवारी काढून घेत आहे। त्यामुळे राजकारणात नव्यानं पाऊल टाकलेल्या गायत्री शिंगणे यांचा चांगलाच हिरमोड झाल्याचं पाहायला मिळत आहे। परंतु सध्याच्या राजकीय समीकरणाचा विचार केला तर डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी जसा आपला फायदा बघितला तसा शरद पवारांनीही पक्षाचा फायदा बघितला। गेली 25 वर्ष राजेंद्र शिंगणे हे आमदार आहेत, त्या मानानं गायत्री शिंगणे या नुकत्याच मतदारसंघात सक्रिय झाल्या आहेत। अशा परिस्थितीत कितीही ताकद लावली तरी गायत्री शिंगणे यांच्या विजयाची तितकी शाश्वती दिसत नाही। त्यामुळे आयता उमेदवार आपल्या बाजूने फिरवल्यावर संधी साधून घेणार नाही ते शरद पवार कसले। म्हणूनच भाकरी आपल्या बाजूने फिरविण्यात माहीर अशी त्यांची ख्यातीच झाली आहे। या सगळ्यात मात्र अजित पवार यांची मोठी अडचण झाली आहे, कारण राजेंद्र शिंगणे यांच्या शरद पवार गटात जाण्यानं त्यांच्याकडे कुठलाच सक्षम चेहरा उरलेला नाही। अशा परिस्थितीत ही जागा शिंदे गटाला सुटण्याची शक्यता आहे। शिंदे गटाचे शशिकांत खेडेकर हे महायुतीचे उमेदवार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे, कारण बुलढाण्यात शिवसेनेची ताकदही तितकीच मोठी आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीत राजेंद्र शिंगणे यांनी शिवसेनेचे शशिकांत खेडेकर यांचा पराभव केला होता। राजेंद्र शिंगणे यांना 81,701 मतं मिळाली होती तर शशिकांत खेडेकर यांना 72,763 मतं मिळाली होती। म्हणजे राजेंद्र शिंगणे हे 8,938 मतांनी विजयी झाले होते। 2014 मध्ये शशिकांत खेडेकर यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे। त्यांनी भाजपचे गणेश मानते यांचा 18,854 मतांनी पराभव करत विधानसभा गाठली होती। त्यामुळे त्यांची या मतदारसंघावर चांगलीच पकड आहे। अशातच राजेंद्र शिंगणे पुन्हा एकदा शरद पवारांकडे परतणार आणि शरद पवारांकडून त्यांची उमेदवारी मिळणार अशा चर्चा होत असताना गायत्री शिंगणे यांची अपक्ष उमेदवारी आणि शशिकांत शिंदे यांचं महायुतीकडून आव्हान राजेंद्र शिंगणे कसं परतवून लावणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। अर्थात सध्या आपण वर्तवलेली ही लढत संभाव्य असली तरी काही वेळात या लढतीवर कुठल्याही क्षणी शिक्कामोर्तब होऊ शकतो। म्हणूनच सिंदखेड राजा मतदारसंघात होणाऱ्या हाय व्होल्टेज लढतीबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका। बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र।